आसमान तुम्ही हो, उड़ान भी तुम्ही से, स्वाभिमान तुम हो, सम्मान भी तुम्ही से। मराठी नववर्षाचे स्वागत करूया कर्तबगार मराठी महिलांच्या यशोगाथेने। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि युवा नेते वरुण वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमातून बदलापूर शहरातील कर्तबगार महिलांचा जीवन प्रवास फक्त आपले बदलापूरवर। आताचं जग स्वार्थी झाले। प्रत्येक जण आपला कम्फर्ट झोन शोधून त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात जर चांगली नोकरी असेल तर आयुष्यच सेट। पण फक्त आपल्याला सामाजिक सेवेसाठी जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठित अशी प्राध्यापकाची नोकरी सोडून आपलं संपूर्ण जीवन फक्त आणि फक्त सामाजिक सेवेसाठी अर्पण करणाऱ्या ह्या आहेत प्रतिभा रवींद्र महाजन। प्राध्यापक म्हणून मोठ्या मुलांना शिकवत असताना नेहमी त्यांच्या मनात यायचं, आपण जर या मुलांसारखं गरीब, अनाथ, स्पेशल किड्स यासारख्या मुलांना जर शिकवू शकलो तरच आपण खऱ्या शिक्षिका ठरू। एकदा मनात विचार आला आणि क्षणाचाही विलंब न करता फक्त या मुलांना वेळ देता यावा म्हणून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला। घर सांभाळत त्यांनी समाजामध्ये शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरजू लोकांना शिकवायला चालू केलं। समाजकार्यात उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की समाजातील गोरगरीब लोक जे खूप मेहनती असून सुद्धा त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा सोय नाहीये। त्यानंतर त्यांनी अशा लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचीही सुरुवात केली। गेल्या 10 वर्षांपासून त्या जनकल्याण संस्थेमार्फत गोरगरीब लोकांची सेवा करतात। धनगरवाडी, भोनवली, बदलापूर, हनुमाननगर आणि अंबरनाथपासून ते कुर्ल्यापर्यंतच्या सर्व स्लम एरियामध्ये धान्य वाटप करणे व गाव डेव्हलप करणे हे काम ते या संस्थेमार्फत करत असतात। त्याचबरोबर त्या बऱ्याचशा पशुप्राण्यांच्या एनजीओला सुद्धा मदत करतात। सोबतच वृद्धाश्रमांमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करणे हे सुद्धा काम त्या मोठ्या आवडीने करतात। कोरोना काळातही जेव्हा लोक स्वतःच्या जीवाच्या भीतीने घरात बसली होती तेव्हा सुद्धा प्रतिभा महाजन यांनी आदिवासी पाड्यात जाऊन त्यांना अन्नधान्याची मदत केली। आदरणीय प्रतिभा महाजन, आपण आजच्या पिढीसाठी खऱ्या प्रेरणास्त्रोत आहात। आपल्यासारखी व्यक्ती बदलापूरच्या रहिवासी आहेत हे आमच्यासाठी खरंच भाग्याची बाब आहे। आपल्या या कार्याला वामन म्हात्रे फाउंडेशनचा सलाम। आपल्या या अलौकिक कार्यासाठी आपल्याला वामन म्हात्रे फाउंडेशन तर्फे सन्मानित करण्यात येत आहे।